अत्यंत प्रभावी श्री शनी महिम्न स्तोत्र श्री गणेशाय नमः। श्री शनैश्चराय नमः। ओम नमो हेरंबा गणनायका गौरीनंदन सिद्धिविनायका मंगलमूर्ती गणराया नमन माझे मयुरेश्वरा ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी विनावती नमस्कार तुला शारदे। सद्गुरूला भक्तिभावे वंदन मातृपितृ दैवतांचे स्तवन कुलस्वामिनीचे मनी चिंतन अत्यंत प्रेमे आदरे ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंचमहाभूते नवग्रहांचे स्मरण श्री शनैश्वराला त्रिवार शरण श्री शनी महिम्न स्तोत्र रचिले। सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः मंदचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः द्विभुजा दीर्घदेहाय दंडपाशधराय च पिंगाक्षी यमरूपाय शनिदेवाय नमो नमः। नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरं। महाग्रहा महाबळवंता महाप्रतापी महासमर्था पीतनेत्रा नीलवर्णा दीननाथा स्तोत्र तुझे गातो महाप्रभू। राजा विक्रमाच्या दरबारी चर्चा निघाली नवग्रहांवरी पंडित बोलू लागले त्यावरी ग्रंथसंभार काढूनी शनिग्रहाची जन्मकथा ऐकून विक्रम बोलला विनोद वचन हासोन टाळी वाजवून म्हणे हा पुत्र कैसा हो। राजाचे ते वाक्य ऐकूनी शनिदेव आले सभास्थानी विमानासहित तत्क्षणी पहाते झाले पंडित सिंहासनावरून उठून राजाने धरले चरण टाकले झिडकारून शनिदेवाने कोपून विक्रम म्हणे कृपावंता कृपा करावी दिनासी आता अन्याय घाली पोटासी दयावंता तरी न मानी शनैश्चर तू केलीस माझी टवाळी तरी कन्या राशीस मुळी तुझला ग्रह मी आलो अरिष्टे विघ्ने अटळ तुझ्यावरी झाली वक्रदृष्टी तू होशील दुःखी कष्टी उग्र 7.5 येईल मोठी बोलोनी विमानारूढ झाले राजा मनी खिन्न झाला ग्रहनाथ कष्टवील आम्हाला त्रासील पीडा देईल शरीराला नाश करील सर्वस्वाचा विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूरस्थानी 7.5 वर्षे नेमुनी छळील बहुत एके दिवशी शनिदेव आले रूप पालटोनी आपुले घोडे विकावया आणिले उज्जैनीसी गिराहिक जमले राजा प्रधानही आले सौदागराने राजास बसविले अभलक घोड्यावरी घोडा फिरविता उडाला वायुवेगे धावत सुटला दूरदेशी जाऊनी थांबला घोर अरण्यी राजा घोड्यावरून उतरला घोडा अदृश्य झाला सूर्य अस्तासी गेला मग पहुडला तेथेच तो सौदागर म्हणे प्रधानासी कोणीकडे नेले घोड्यासी शोधून आणा राजियासी नाहीतर मोल द्यावे सेवक सर्वत्र हिंडले राजेश्वर कोठे न दिसले शनिदेव तेथून निघाले सांगितलेले मोल घेऊनी सूर्योदय होताच मार्ग धरिला राजा विक्रम चालू लागला 4 योजने दूर गेला पोहोचला तामलिंदापुरी उज्जैनीचा थोर नृपती कीर्तिवंत पराक्रम जगती शनी अवकृपे आली आपत्ती 7.5 दारुण त्या ग्रामी होता श्रीपती सावकार त्याने केला राजाचा आदर करविले भोजनाचे प्रकार भला माणूस जाणूनी त्याचे पाहून रूप सुंदर 32 लक्षणी परिकर भाग्यवंत असे हा वर आपुल्या कन्येसाठी सावकाराने सांगितले कन्येसी हा सर्वोत्तम वर आणिला तुझसी तू माळ घाल या वरासी करू नकोस अनमान आज पाहीन त्याचे लक्षण कैसे चातुर्य आणि ज्ञान कळेल त्याच्या भाषणावरून द्या पाठवून चित्रशाळेसी मग सावकार म्हणे रायासी जावे निद्रा करावयासी रम्य अशा चित्रशाळेसी विदित होईल सर्व तेथे भोजनानंतर राजा गेला जेथे होती चित्रशाळा चित्रात रेखिली हंस कोकिळा वारू आणि गजरथा पुढे असे रत्नखचित पलंग त्यावरी सुगंधी पुष्पे सुरंग वर लोंबती मोतियांचे झुंबर समया पेटती चतुष्कोनी हा सर्व पाहुनी थाट राजा झाला चकित न कळे काय हा वृत्तांत काय घडेल ते कळेना कर्माच्या गती असती गहन फार जे होणार ते नाही चुकणार ते भोगावे लागणार देव आणि मानव सर्वांना हे असे शनिदेवांचे छळन
त्याने ही माया रचिली जान, शनी प्रताप असे महान, तो सर्वांसी पीडित असे. अंग टाकले अंथरुणावर, विचार करीत असे राजेश्वर, निद्रा न येई सत्वर, मुखावर घेतले पांघरून, 16 शृंगार करुनी मृगनयनी, पुतळीच जशी सौंदर्य सम्राज्ञी, आली पंचारती करी घेऊनी, पायी पैंजन झणत्कारित, राजाने निद्रेचे केले मीश, सुगंधी द्रव्ये तयावरी शिंपिले, तरीही विक्रम नाही उठले कोणेही प्रकारे. पांथिक जागा होत नाही, रूप सुंदरी झाली कष्टी, कंठीचा हार ठेवणी खुंटी, निद्रेस गेली कामिनी. विचार करी राजन, ती एक कन्या असे जान, कैसे करावे भाषण, सत्वधीर मी नृपती, अपूर्व पाहिले उघडीता नयन, चित्रींचा निर्जीव हंस खाली उतरून, हाराची मोत्ये करीत असे भक्षण, म्हणे हे आश्चर्य दुःखदायक, हार हंसे गेला पूर्ण, कुमारिका उठली खडबडोन, हार घेण्यास गेली उठोन, खुंटीवरी काही दिसेना, चोरीचा आळ आला, कर्मभोग ओढवला, तो हार नाही मी घेतला, सांगे राजा विक्रम. सावकारासी क्रोध आला, मार मारून जर्जर केला, बंधन करून दरबारी नेला, चंद्रसेन राजाच्या. ग्रह दशेमुळे आले हे विघ्न, हार घेतला नाही आपण, विक्रमाचे ऐकूनी वचन, संतप्त झाला चंद्रसेन. विक्रमाचे तोडिले करचरण, नगराबाहेर दिला टाकून, क्रोधिष्ट राजाच्या हुकमावरून, निर्दयतेने राजदूतांनी, अन्न पाण्या विना हैराण, पीडा यातना अतिदारुण, तळमळे वेदनांनी, रात्रंदिन महादुःख भोगत असे. राजा विक्रम शोक करी, म्हणे ग्रहश्रेष्ठा कृपा करी, निष्ठुर न व्हावे मजवरी, दिनासी दया करी. ऐसे करुणा भाकिता, शनिदेवासी आली दया, राजा चंद्रसेनाने केली आज्ञा, अन्न उदक देण्याची, अन्न पाण्याचा नसे तोटा, तरी करचरणाविन लुळा थोटा, अतोनात दुःख आले ललाटा, क्रमिली 80 वर्षे 2, कोणे एके दिवशी, तेलीन बैसोनी शिबिकेसी, जात होती सासुऱ्यासी, त्याच मार्गाने, त्या सुवासिनीचे माहेर, विक्रमाचे उज्जैनी नगर, सासर होते तामलिंदापूर, घराने थोर श्रीमंत. विक्रमाकडे दृष्टी जाता, खाली उतरली पतिव्रता, ठेविला राजा पुढे माथा, म्हणे काय अवस्था झाली ही. विक्रम म्हणे ऐक पतिव्रते, ग्रहदशेमुळे देहाची दैना होते, दुर्दैव पाठीशी लागते माते, हा कर्मभोग असे. सासऱ्यासी सांगे सून, हे उज्जैनीचे राजन, सुखी केले प्रजाजन, धर्मनीती राज्य करी, तेलिनीने राजासी घरी आणले, सांभाळिले महासंकटी रक्षिले. राजेश्वर घाना हाकू लागले, तेलियाच्या घरी बसला असता घाण्यावर, दीपराग आळवी तसे मधुर, सुस्वर कंठे करुनी राजेश्वर. सायंकाळी एके दिवशी, दीपराग गाता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावली देख, प्रकाश सर्वत्र नगरीत. पद्मसेना राजकुमारी, अत्यंत देखणी रूपसुंदरी, तिने अवलोकिला प्रकाश, बैसली असता आनंदे, दीपावली आज नाही, हे आश्चर्य असे काही. तिने पाठविल्या दासी, त्या गायकासी आणण्या, शोध करीती 4 जणी, गेल्या तेलियाच्या दुकानी, त्यांनी नेले राजियासी उचलोनी, तेलियासी विचारून. ती म्हणे चौरंगासी, आपण रागज्ञानी अससी, रागोद्धार करावा वेगेसी, तृप्त होईन मी, मग तो करी रागोद्धार, गातसे यथान्याय सुस्वर, कंठ त्याचा अति मधुर, जणू गंधर्व दुसरा, राजकन्येच्या महालावर, रागरंग होतसे अपार, चंद्रसेनाने केला निर्धार, जाऊनी पाहावे आपण. गायन संपल्यावर राजकन्या गेली निघून, राजा बसला चिंतातुर, केव्हा उज्जैनी दिसेल. 7.5 वर्षांचे भोग संपले, शनिदेव प्रकट झाले, त्यांच्या चरणी मस्तक ठेविले, लोळण घेत भूमीवर. मी प्रसन्न झालो राजन, इच्छा असेल ते घे मागून. राजा म्हणे मनुष्य देहा न पिढी जान, हेची द्यावे वरदान. मी जे दुःख सोशिले अनिवार, ते कुणा न सोसवणार, पीडा करावी सर्वांची दूर, सुखी ठेव सर्वांना, तुझ्या अवकृपेने तिन्ही लोक.
त्रस्त होती जीव अनेक, म्हणून माझी प्रार्थना ऐक, दुःख देऊ नको कुणा. ऐसे ऐकोनी संतुष्ट झाले शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. न मागसी हात पाय, राज्य सुख ऐश्वर्य. शनिदेव राजावर प्रसन्न झाले, करचरण दिव्य शरीर दिले. स्वरूप अतिशय देखणे केले, पहिल्याहुनी अतिसुंदर. मग राजा शनिदेवाचे चरण धरी, म्हणे करुणा करा कृपा करी. कोणासी पीडा न करी, हेची मागणे तुझ्या चरणी. राजासी देता झाले वर, जे करीती माझे स्तोत्र पठन. त्यासी पीडा न करी मी, वदले श्री शनैश्वर. मनोभावे करावे माझे पूजन, त्यांना रक्षीन मी रात्रंदिन. त्यांचे मनोरथ करीन पूर्ण, भाग्यवंत करीन निश्चित. ऐसे शनी महाराजांचे वचन, प्रचिती घ्यावी आपण. अतुल होते कल्याण, शनीच्या कृपा प्रसादे. राजकन्येच्या महालावर, विक्रमासी भेटले शनैश्चर. त्यांना देऊनी वर, गेले निजस्थानासी. जरी तो दिसे बेढंग, असे चोर तस्कर. त्यालाच करीन भ्रतार, निश्चय पद्मसेनेचा. राजकन्या प्रवेशली अकस्मात, पाहून झाली प्रफुल्लित. दैदिप्यमान मनोहर रूप, तेजस्वी शरीर रायाचे. तिने माळ घातली विक्रमाच्या गळ्यात, राजा चंद्रसेन आला तेवढ्यांत. विक्रमासी पाहता झाला चकित, मदनाचा पुतळा जैसा. विक्रमासी पुसे चंद्रसेन, सांगा महाराज कोण आपण. मी असे तुमचा चोर, बोलले विक्रम. विक्रम घेऊन गेले चंद्रसेनासी, सावकाराच्या चित्रशाळेसी. सावकार नमन करी रायासी, झडकरोन उठोन. चित्रींचा निर्जीव हंस, जेने गिळले होते हारास. तो पुन्हा उगाळी सावकाश, पाहिले सर्वजणे. निर्जीव चित्रे हार गिळला, महापुरुषास दोष लाविला. ते आज कळले मला, क्षमा करा महाराजा. मी असे उज्जैनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता चंद्रसेन, घाली साष्टांग नमन. म्हणे हे राजेश्वर, अन्याय घडला थोर. तेव्हाच हे कळते तर, कष्ट का होते प्राप्त. विक्रम म्हणे चंद्रसेना, शनीची केली निंदा. म्हणून आली तीव्र आपदा, दूर केली त्यांनीच. मग ते तेलियाच्या घरी गेले, विक्रमाने त्यांचे उपकार मानले. त्या सर्वांना सुखी केले, एक देश देऊनी. चंद्रसेन झाला हर्षभरित, म्हणे मी एक भाग्यवंत. विक्रम जोडला जामात, कृतार्थ झालो मी. राजाने सोहळा केला, दान धर्म अमाप केला. ऐसा एक मास झाला, विक्रम निघाले उज्जैनी. अमोल वस्तू रत्ने मौल्यवान, हत्ती घोडे दासदासी देऊन. पद्मसेना राजकन्या अपूर्ण, दिला देश पट्टणे ग्राम. सवे घेऊन दळभार, उज्जैनीसे आले राजेश्वर. नगर शृंगारिले सत्वर, आनंदी आनंद झाला. राजा विक्रम आचरित, मनोभावे शनैश्चर व्रत. पीडा गेली समस्त, शनिप्रसादे करोनी. शनिदेवाची जे भक्ती करीती, चिंता क्लेश दुःखे दूर होती. सुख ऐश्वर्य सारे मिळती, रक्षण होते संकटांतुनी. उडीत तेल शेंदूर, रुईच्या पाना फुलांचा हार. मारुतीस करावा अर्पण, शनिदेवांचे स्मरण करावे. 7.5 असेल त्यांनी, शनी महिम्न वाचावे दर दिनी. पठन करावे विद्यार्थ्यांनी, मारुती समोर श्रद्धेने. लग्नार्थी पुत्रार्थी धनार्थी यांनी, धंदा रोजगार नसलेल्यांनी. पिंपळाच्या पारावर जाऊनी, शनी महिम्न वाचावे. तेल शेंदूर उडीद घेऊन, पिंपळास करावे अर्पण. धूप दीपादी उपचार समर्पून, प्रदक्षिणा घालाव्या. नित्य नेमाने शनी पूजन करीती, शनी महिम्न हे पठन करीती. आयुष्यभर ते सुखी राहती, शनी महाराजांच्या कृपेने. शनी महिम्न स्तोत्र हे फलदायी, पठन करिता ग्रह पीडा न बाधती. भूत पिशाच संबंधन राहती, नांदते घरात सुख शांती. जे हे शनी महिम्न स्तोत्र पठन करीती, त्यांचे मनोरथ पूर्ण होती. प्रत्येक कार्यात होईल यश प्राप्ती, म्हणे द्रौपदी कुमार. असो शके 1921 प्रमाथी संवत्सर, कार्तिक कृष्ण द्वादशी, शनिवार दिनी ग्रंथ संपूर्ण झाला हा. श्री शनैश्चरार्पणमस्तु. शुभम भवतु.
ओम शांती शांती शांती. द्रौपदी कुमार कृत श्री शनी महिम्न स्तोत्र संपूर्णम. श्री शनैश्चरार्पणमस्तु.